एप्रिल आणि मे आला की सगळ्या पेरेंट्सना सुट्टीत काय करायचं, मुलांबरोबर कसा वेळ घालवायचा किंवा मुलांना कसं बिझी ठेवायचं हा प्रश्न अगदी अनिवार्य असतो. आणि तो सोडवण्यासाठी मी काही 4 गोष्टी अवलंबल्या होत्या, त्या मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपण म्हणतो की मुलं सतत डिजिटल वर्ल्ड मध्ये हरवलेली असतात किंवा सतत स्क्रीन बघतात, सतत मोबाईल मागतात आणि माझा मुलगा 2-2 तास मोबाईल सोडतच नाही, अशा खूप कंप्लेंट्स येतात. पण या कंप्लेंट्स कशामुळे येतात याचा आपण जरासा विचार करूया. पण त्याआधी आपण थोडंसं आपल्या बालपणात जाऊया. आपण काय करत होतो? आपण म्हणजे मी तरी कागद फाडायला मला खूप आवडायचे किंवा मी मातीत खूप खेळायचे किंवा माती बरोबर मला खूप गोष्टी करायला आवडायच्या किंवा चिखल आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला खूप इंटरेस्ट असायचा. किंवा आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून पाटावरती त्या चौकोनी रकान्यामध्ये आम्ही काटापाणी खेळायचो किंवा खूप गोष्टी पत्ते खेळायचो आणि आम्ही कोणाच्या तरी घराच्या सावलीमध्ये हे खेळ खेळायचो. आता अर्थात तेव्हा टीव्हीवर इतक्या गोष्टी येतही नव्हत्या, तेव्हा इतकं डिजिटल वर्ल्ड आमच्यासाठी उपलब्धही नव्हतं. त्यामुळे आमच्यासाठी तो भागच नव्हता की आम्ही ते मागतोय आणि आई बाबा आम्हाला देत नाहीयेत. हे आमच्यासाठी खूप सहज होतं, त्यामुळे इतका विचारही करावा लागायचा नाही. अर्थात तेव्हा खूप क्लासेस आणि हे होतच. पण आम्ही सुट्टीमध्ये आमची सुट्टी अशी खूप एन्जॉयबल असायची, खूप रिलॅक्स असायची. माइंडनी रिलॅक्स व्हायचो, शरीराने रिलॅक्स व्हायचो आणि पुन्हा जून पासून शाळा सुरू झाली की आपण बिझी होतो. त्यामुळे एप्रिल मे यामध्ये सहसा कोणी प्रेशर द्यायचं नाही. पण आत्ताचा काळ वेगळा आहे. आत्ता मुलं ऑलरेडी जून पासून ते एप्रिल पर्यंत क्लास, शाळा, हा क्लास, तो क्लास, हॉबी क्लास असं सगळं करून खूप थकलेली असतात. आणि मग एप्रिल मे जेव्हा येतो तेव्हा त्यांना असं वाटतं की बास, आता मला कुणीही काहीही विचारू नका, मला आता मोबाईल बघायचा आहे, मला आता टीव्ही बघायचा आहे आणि कुणीही माझ्याशी बोलू नका, मला फक्त हेच करायचंय. असं जेव्हा होतं तेव्हा मग आपण त्यांना काय वेगळं देऊ शकतो याचा आपल्याला विचार करावा लागेल. आता जेव्हा मी माझ्या मुलीबरोबर काही एक्सपेरिमेंट्स केले तेव्हा कोविड चालू होता, तेव्हा मीही बाहेर जाऊ शकत नव्हते आणि तीही बाहेर जाऊ शकत नव्हती. पण या काही गोष्टी ज्या मी तिच्या बरोबर केल्या त्या मला आज तुमच्याशी शेअर करायच्या आहेत आणि या गोष्टी खरोखर काम करतात म्हणून मला तुम्हाला सांगायच्या आहे. पहिलं म्हणजे नो मोबाईल रूल. आता हे ऐकताना खूप कठीण वाटतंय, नो मोबाईल वगैरे, कारण आपण स्वतः संध्याकाळी आल्यानंतर काही काम नसताना आपण रील स्क्रोल करतो आणि मग मुलं आपल्याकडे बघूनच शिकतात की त्यांनाही असं वाटतं की आई बाबा खूप काहीतरी इंटरेस्टिंग करतायत, चला आपणही बघूया. तर त्यामुळे आपण एक गोष्ट करू शकतो की दिवसभरातला 1 तास तरी कोणीच मोबाईल वापरायचा नाही, असा आपण एक रूल आणू शकतो. आणि ज्यामुळे तिथे मुलं आणि पालक हे दोघे मिळून संवाद साधू शकतात. आणि मग आपण त्यांना विचारू शकतो की दिवसभरात तू काय केलं, दिवसभरात मी काय केलं, दिवसभरात आईनी काय केलं, या सगळ्या गोष्टी एक्सचेंज होतात आणि मग तो 1 तास 1.5 तास आपला खूप सुंदर जाऊ शकतो आणि मेमोरेबल होऊ शकतो. आणि त्यामुळे त्या मुलाला पण कळू शकतं की अरे आपले आई बाबा सुद्धा फोन वापरत नाहीयेत, आपले आई बाबा सुद्धा फोन बघत नाहीयेत, मी बघायचं काही कारण नाहीये. आणि तिथे त्यांना एक हुक मिळतो की येस, आपण वेगळं काहीतरी करून बघूया आणि दिवसभरातले मला ज्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आईबाबांना सांगायच्या आहेत त्या करायला लागूया. आणि तिथूनच सुरुवात होते. आता या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये तुम्ही सांगाल की आराम करायला वेळ कुठे, हाच तर वेळ मिळतो, आम्हाला खूप गोष्टी शोधायच्या आहेत, आम्हाला खूप गोष्टी करायच्या आहेत. बरोबर आहे, वेकेशन म्हणजे टाइमपास नक्कीच नाही, तो स्वतःला शोधण्याचा वेळ असतो. पण म्हणून दिवसभर म्हणजे 12 तास तुम्ही स्वतःला जर बिझी ठेवत असाल तर तुम्ही नवीन काही शोधूच शकणार नाही. एक खूप छोटासा एक्सपिरियन्स शेअर करते. मध्ये आमच्या इथे एक फन फेअर होतं, तर तिथे 5वी-6वीतल्या मुलींनी एक स्टॉल लावला होता. त्यांनीच गोष्टी आणल्या होत्या, त्यांनीच त्याचं प्राइसिंग डिसाइड केलं होतं, त्यांनीच एक मस्त चार्ट मेंटेन केला होता की कोण आपल्या स्टॉलवर आलं, कोणी काय घेतलं,
किती रुपयाचा बिझनेस झाला, किती रुपयाचा प्रॉफिट झालं, हे सगळं एक मुलगी तिथे लिहून ठेवत होती. एक मुलगी जी होती ती कस्टमरशी बोलत होती. एका मुलीने सगळं ते अरेंज केलं होतं. एक मुलगी पूर्ण फनफेअर फिरत होती आणि सांगत होती की तुम्ही चला आमच्या स्टॉलवर, तुम्ही चला आमच्या स्टॉलवर. आता हा एक्सपिरियन्स इथे शेअर करण्याचं कारण हेच आहे की त्या स्टॉलची तयारी त्यांची 10 ते 15 दिवस आधी चालू झालेली असणार नक्की. आता यामध्ये होतं काय की एक त्यांचं मिशन होतं की त्यांना फनफेअर मध्ये स्टॉल लावायचा आहे. तर अशा गोष्टी मुलींना किंवा मुलांना एकत्र आणतात, नवीन गोष्टीवर विचार करायला भाग पाडतात आणि या गोष्टी जर केल्या तर त्यांचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढू शकतो. त्यामुळे सुट्टीमध्ये असं जर काही होत असेल तर नक्की करायला हरकत नाही. सध्या खूप ठिकाणी हायब्रिड कल्चर चालू आहे. 2 दिवस घरातनं काम, 3 दिवस वर्क फ्रॉम ऑफिस, असं सगळं चालू असताना जेव्हा मूल घरात असतं तेव्हा ते आपल्या आईबाबाला बघत असतं आणि तेव्हा जर का आई बाबा काम करत असतील तर त्यालाही वाटत असतं की आपली स्पेस हवी. मग यासाठी काय करायचं तर मुलांची स्पेस तयार करायची. म्हणजे एका सतरंजीवर त्याची काही पुस्तकं, त्याचे काही पेंटिंग, रंग किंवा पेपर्स, कलर पेपर असे जर काही ठेवून त्याची स्पेस तयार केली की तो मुलगा किंवा मुलगी तिथे बसून त्याचं काम करेल आणि त्यालाही वाटेल की अच्छा मी सुद्धा आज वर्क फ्रॉम होम करतोय किंवा मी सुद्धा काम करतोय. तर तो सुद्धा खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं ते सगळं रिसीव्ह करेल आणि काम करायला सुरुवात करेल आणि तिथे तो बिझी होईल. तर याचं कारण असं की तिथे आपल्याला असं वाटतं की काय टाइमपास चाललाय, पण तो टाइमपास नसतो. किंवा आपण मुलांना म्हणतो की तू बोरच होऊ देत नाही आपण मुलांना, असं आजकाल चित्र बघायला मिळतं. पण तसं न केल्यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटीच बाहेर येत नाही. तर मला असं वाटतं की मुलांना त्यांचं सोडून दिलं पाहिजे की बघू दे काय काय करतील. फार तर 2 कागद फाडतील, 4 कागद फाडतील, 2 पुस्तकं फाडतील, 2 क्रेयॉन तोडतील, या पलीकडे काही होणार नाही. पण त्याच्यातनं त्यांना जे मिळेल हे खूप मोठं असेल आणि हे खूप महत्वाचं असेल. स्टोरी टेलिंग आणि क्रिएटिव्हिटी हा आता पॉइंट इतका वास्ट आहे, इतका वेग आहे की प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांना सिरियसली किती घेतो. आता याच्याबद्दल एक किस्सा मला इथे सांगावासा वाटतो की माझी मुलगी जेव्हा पहिलीत होती तेव्हा मी तिला विचारलं, तिची सुट्टी सुरू झाली आणि मी तिला विचारलं की तुला या सुट्टीत काय करायचंय. तर ती म्हणाली मला पपेट शो बघायचा आहे. आणि मी शोधलं की मला कुठे मिळतो का पपेट शो, तर मला काही मिळालं नाही. आणि मग ती म्हणाली की आपणच करूया काही पपेट शो. म्हटलं की ठीक आहे करूया. आणि मी हे फक्त तिला ती वेळ मारून नेण्यासाठी मी म्हणलं की ठीक आहे आपण करूया. पण तिने काय केलं, तिच्या मैत्रिणींना जाऊन तिने इन्व्हाइट केलं की येत्या 4 तारखेला आमच्या घरी पपेट शो आहे आणि तुम्ही तुमच्या आईसोबत या पपेट शोला या. आता असं सगळं झाल्यानंतर मला तिला नर्वस करायचं नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे आपल्याला जसं जमतं, आपल्याला जशी ती गोष्ट कळलीये तशी आपण ती लोकांना सांगूया आणि थोडेसे पपेट्स वापरून ती सांगूया. पण हे केल्यामुळे तिला असं वाटलं की मी जे काही सांगतेय ते चुकीचं नाहीये किंवा मी जे काही सांगतेय ते आई सिरियसली घेते आणि ते करतेय. तर यामुळे होतं काय की आपलं जे बॉन्डिंग आहे म्हणजे पेरेंट्स आणि मुलांचं जे बॉन्डिंग आहे ते त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि आपण त्या मुलांच्या वयाचे होऊन त्यांच्याबरोबर जर का संवाद साधले तर त्यांना त्याचं खूप अप्रूप असतं. आणि ह्याच्यामधनं फक्त स्टोरी टेलिंगच नाही पण एक नातं सुद्धा डेव्हलप होतं आणि वेळ सुद्धा चांगला जातो. आणि या डिजिटल स्क्रीन पासून, या डिजिटल वर्ल्ड पासून आपण थोडेसे बाहेर येऊन या वेगळ्या गोष्टीचा विचार करू शकतो. 5वा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे रिअल लाईफ स्किल्स. आता खूप जण असे असतात की मला आई तुला मला मदत करायची आहे, आई तू पोळ्या करतेस का, मग मलाही करायच्या आहेत. किंवा बाबा तू कार धुतोयस का, तर मलाही करायचंय. तू गार्डनिंग करतोय का, मलाही करायचंय. असं बऱ्याच वेळेला होतं आणि आपलं असं होतं की नाही मला आता खूप कामं आहेत आणि मला कामं संपून माझ्या परत कामाला जायचंय, त्यामुळे आत्ता तुम्हाला डिस्टर्ब नको करू. पण या सगळ्या गोष्टीमुळे ना
आपण त्यांना म्हणतो की तू काहीच करू नकोस आणि तू गप्प बस. पण यामुळे होतं काय की त्यांना असं वाटतं की मी केलेलं आईला आवडत नाही किंवा मी केलेलं बाबाला आवडत नाही. त्यामुळे मग परत ते मोबाईल आणि डिजिटल वर्ल्डकडे परत जायला लागतं. पण समजा एखाद्या रविवारी, एखाद्या शनिवारी, सुट्टीच्या दिवशी आपण एकत्र काही केलं, एकत्र तिला घेऊन स्वयंपाक केला, एकत्र मुलीला घेऊन स्वयंपाक केला, एकत्र गार्डनिंग केलं किंवा कार धुतली किंवा घरातली काही कामं केली, तर त्यांना असं वाटतं की माझं कॉन्ट्रीब्युशन या घरासाठी खूप मोठं आहे आणि मी या लोकांना मॅटर करते आहे. तर यामुळे होतं काय की त्यांना त्याची सवय सुद्धा लागते आणि त्यांना असं वाटतं की मी काहीतरी मोठं काम केलेलं आहे आणि याची मग त्यांना सवय लागते आणि मग नंतर सुद्धा ते करत असतात. आणि मला असं वाटतं की हे रिअल लाईफ स्किल्स जे असतात ते मोठेपणी डिरेक्टली शिकवले तर होत नाहीत. त्या छोटे असल्यापासूनच शिकवायला लागतात किंवा छोट्या असल्यापासूनच त्यांना घेऊन हे करणं खूप गरजेचं असतं. मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, स्वयंपाक, गार्डनिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आल्याच पाहिजेत. कारण जेव्हा मुलं बाहेर शिकायला जातात तेव्हा अगदी बेसिक पासून सुरुवात करण्यापेक्षा लहान असल्यापासून थोडं थोडं जर का केलं तर मोठेपणी इतका त्रास होत नाही. आणि म्हणूनच रिअल लाईफ स्किल्स हे सुट्टीत सुरू करण्याची अगदी महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ती नक्की सुरू करा. या वेकेशन मध्ये मुलांना फक्त बिझी नका ठेवू, तर त्यांना स्वतः डिस्कवर होऊ द्या. थोडा वेळ त्यांना स्वतःहून घालवू द्या. त्यांना ठरवू द्या त्यांना काय करायचं आहे विदाउट स्क्रीन टाईम. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण शेअर द स्टोरीवरती आम्ही दर शुक्रवारी पॉडकास्ट, फिल्म मेकिंग, कॉन्टेंट क्रिएशन आणि अशा बऱ्याच गोष्टींवरती व्हिडिओज आणि चर्चा घेऊन येतच असतो. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि तुम्ही या सुट्टीत तुमच्या मुलांबरोबर कोणती क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी करणार आहात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन एपिसोडसह किंवा पॉडकास्टसह. तोपर्यंत पाहत रहा शेअर द स्टोरी. बाय बाय.